भाई साहब, इथे एवढी गर्दी होती ना, पण इथलं वातावरण खूप छान, शांत आणि मस्त होतं. आणि आम्ही 1 तारखेला गेलेलो, त्यासाठी इथे खूपच गर्दी झालेली. आणि असं नॉर्मली इथे एवढी गर्दी नसते, असं आम्ही ऐकलं तिथल्या माणसांकडून. तर 1च तारीख होती म्हणून त्यामुळे सगळे दर्शन घ्यायला आलेले आणि आम्ही पण तेव्हाच गेलो. त्याच्यासाठी खूप गर्दी आणि भीड होती. एवढी गर्दी मी कधीच बघितली नाही. म्हणजे मी एवढी पण नाही फिरली. मी आत्ता स्टार्ट केले जस्ट फिरायला. पण एवढी गर्दी मुंगीसारखी लोकं भरलेली आणि एवढ्या उन्हात छोटी-छोटी मुलं रडत होती. खूप चेंदामेंदा झाला आमच्या आतमध्ये जाईपर्यंत एंट्रीमध्ये आणि खूप धक्काबुक्की झाली गाईस. एकदमच आंडूगुंडू गर्दी होती भाई, खूपच. आणि सर्वात पहिले हे दर्शन झालं एकदम मस्तपैकी. आणि हे पहा पुन्हा एकदा गर्दी, वरचा व्ह्यू आहे हा. व्ह्यू सॉरी. आणि हे बघा लोक लोक लोक, भाई भाई भाई, पूर्ण गजबजलेला होता. मला एक समजत नव्हतं, हा कबूतर असा का बसलेला होता, ह्याला काय प्रॉब्लेम झाला असेल बरं. हा पण डचकला असेल एवढी लोक बघून, जसं की मी पण डचकली होती. आणि हे बघा पाठचा व्ह्यू, गर्दी गर्दी, ओ माय गॉड. आणि ना तिथे ड्रोन पण लावला होता की एवढी गर्दी झालेली म्हणून, मस्त होता. तो ड्रोन बघून मज्जा आली, सगळे हाय करत होते त्याला. आणि हे बघा आतमधला व्ह्यू. आणि हे झुमर, याला काय बोलतात काय माहिती, मस्त वाटत होतं. हा एवढा स्ट्रगल करून इथे पोचल्यावर मला असं फील झालं की क्या ब्लॉगर बनेगा रे तू. कारण यांची हाईट बघा ना, मी जो व्ह्यू घेते तो येतच नव्हता. दर्शन घेऊन झाले आणि हा गौऱ्या शॉपिंग करते. ओ माय गॉड. भक्ती बघायची. आणि असे बाहेर छोटे छोटे शॉप्स होते आतमध्ये. आणि हा जो घागरा होता ना, 410 रुपये. सिरियसली 410 रुपये. आणि हा लादी पुसायसारखा ड्रेस 680 रुपये. हा एकदम स्टार्टिंगचा व्ह्यू आहे, खूप छान आहे. गर्दीमुळे घेता नाही आला तो व्ह्यू. आणि हे पण एक नंबर होतं. आणि हा मोसंबी ज्यूस पिल्यावर माझ्या अंगातली ॲक्टिव्हिटी बघू शकता. या डिंका टिका डिंका टिका डिंग. ही सनलाईट सिरियसली इतकी छान होती ना, हार्टच मेल्ट झाला माझा याला बघून. अशा प्रकारे हा व्लॉग संपलेला आहे गाईस. मिळते हैं नेक्स्ट व्लॉग में, टाटा.